नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB 5 इयर्सचे कॅप राऊंड 1चे ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टेप बाय स्टेप आपण याची अपडेट आपण घेणार आहोत. कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत त्याची पूर्ण इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. जसे की आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस AY 2024 आणि 25 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला LLB 5 इयर्स इंटिग्रेटेड यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे की कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड. सो न्यू read notice 1 carefully, new registration form editing has been started round 3. सो नॉर्मली आपले ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हे चालू झालेलं आहे. ते कशा पद्धतीने करायचं आहे त्याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन आपण बघत आहोत. या विंडोमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इनमध्ये क्लिक करायचं आहे. लॉग इनमध्ये तुमचा जो L नंबरनी जो ID आहे तो तुम्हाला लॉग इन IDमध्ये टाकायचा आहे. पासवर्ड इथं एंटर करायचा आहे आणि लॉग इनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे विंडो दिसेल. ॲप्लिकेशन फॉर्म, कन्फर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, व्हेरीफाय असे विंडो तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही पण दिसणार आहे ऑप्शन प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल. ओके, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म जनरल लेफ्ट साईडला तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे शॉर्टलिस्ट ऑप्शन, सेट प्रेफरन्सेस आणि त्यानंतर तुम्हाला सर्व झाल्याच्यानंतर तुम्हाला लॉकसुद्धा हा ऑप्शन करायचा आहे. जर तुम्ही हा लॉक केला नाही तर तुमचं जे काही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही दिलेले आहेत ते तुम्हाला अलॉट होणार नाहीत. सो तुम्हाला याच्यामध्ये लॉक ऑप्शनसुद्धा करणं इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यावर आपण प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती आपण क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो ओपन होईल. शॉर्टलिस्ट ऑप्शन यामध्ये प्रत्येक युनिव्हर्सिटीचं दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जळगाव, सोलापूर, नागपूर, अमरावती, पुणे, कोल्हापूर, श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी वुमन युनिव्हर्सिटी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सर्व प्रकारची युनिव्हर्सिटीज तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट तुम्ही समजा युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये समजा तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला मुंबई क्लिक करायचं आहे. डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला सर्व ऑप्शन दिसणार. ठाण्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे का, सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे का, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई सबर्बन, मुंबई सिटी समजा ऑल जर करायचं आहे तर ऑलसाठी तुम्ही सिलेक्ट करू शकता. कारण की तुम्हाला यामध्ये सर्वीकडे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. समजा मला पर्टिक्युलर ठाणेमध्येच घ्यायचं आहे तर मी ठाणेमध्ये क्लिक करेन. सिलेक्ट स्टेटसमध्ये तुम्हाला इथे चेक करायचं आहे गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स, गव्हर्नमेंट एडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज, एडेड मायनॉरिटी, अनएडेड आणि युनिव्हर्सिटी मॅनेज यापैकी तुम्हाला सर्व ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर हो, मला सर्व ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ऑल मीडियममध्ये तुम्हाला इथे इंग्लिश दिसत आहे आणि ह्यामध्ये मराठीसुद्धा तुम्ही असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला सिलेक्ट मीडियम ऑल करायचं आहे. सिलेक्ट कॉलेज टाईप को एज्युकेशन आहे तर इथे पण तुम्हाला ऑल सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट कोर्समध्ये आता प्रत्येक विद्यार्थ्याला समजा BA LLB करायचं असेल किंवा बॅचलर जे BBA LLB आहे ते जर करायचं असेल तर त्या पद्धतीने तो विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट करेल. या दोघांमध्ये पण चांगलं बेस्ट करिअर आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की दोघांपैकी सर कोणतं बेस्ट आहे. सो दोन्हीही बेस्ट आहेत, असं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सो BBA LLB किंवा BA LLB दोघांपैकी तुम्ही जर ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला एकापैकी तुम्ही इथे क्लिक करू शकता. आणि समजा मला इथे ऑल करायचं आहे, ऑल कोर्सेसमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे तर इथे मी ऑल करेन. सर्च कॉलेज आपण क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या ठाण्यामधले जे काही कॉलेजेस आहेत त्याचे सर्व डिटेल्स आपल्याला यामध्ये दिसणार आहेत. जसं की तुम्हाला इथे दिसते की जो तुमचा त्यांचा जो
कॉलेज कोड आहे तो पण दिलेला आहे, या कॉलेजचं तुम्हाला इथे नावसुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण यामध्ये प्रायव्हेट कॉलेज आहे का अनएडेड ते दिलेलं आहे प्रायव्हेट, आणि टोटल इंटेक सीट्स किती आहेत तेही तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. जसं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज भिवंडी, त्यानंतर भगवान केनी चॅरिटेबल ट्रस्ट याच्या 60 इंटेक आहेत. 120 इंटेक सीट्स कोणाच्या आहेत, एज्युनल स्कूल ऑफ लॉ DY पाटील नेरूल मुंबई याच्या किती सीट्स आहेत, तर 120 सीट्स आहेत. आपला आवडता जो कॉलेज असतो खूप विद्यार्थ्यांचा GLC, ते तुम्हाला मुंबईमध्ये सिलेक्ट करावं लागेल. त्या सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे दिसून येईल. सो अशा प्रकारची तुम्हाला लिस्ट यामध्ये ओपन होत असते, आणि ते ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला कोणता कॉलेज हा सिलेक्ट करायचा आहे. आता समजा मला एक कॉलेज हा सिलेक्ट करायचा आहे, DY पाटील मला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, तर मी ते DY पाटीलला सिलेक्ट करेन. त्यानंतर समजा मला अजून कोणता कॉलेज चांगला आहे यामध्ये, सो समजा मला इथे महात्मा गांधी मिशन लॉ कॉलेज हा एक कॉलेज चांगला वाटतो आहे, आणि त्यानंतर अजून जर मला वाटलं की अजून कोणतं मी कॉलेज देऊ शकतो, सो याच्यामध्ये जे तुम्हाला जे कॉलेज चांगले आवडतात ते कॉलेज तुम्हाला यामध्ये द्यायचे आहेत. आणि समजा अजून एक मला जर कॉलेज द्यायचं आहे ॲडव्होकेट PC पाटील लॉ कॉलेज कोपरखैरणे, हे ऑप्शन दिल्याच्यानंतर तुम्ही हे असे क्लिक केल्याच्यानंतर, जसं मी क्लिक केलं आहे तुम्हाला, किंवा काही विद्यार्थी असतील त्यांना ऑल कॉलेजेस सिलेक्ट करायचे असतील तर सर्व कॉलेजेसला तुम्हाला असे सिलेक्ट करायचे आहेत. ते सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला खालती ड्रॉपडाऊनला यायचं आहे, आणि इथे लिहिलेलं आहे तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शन, यावरती क्लिक करायचं आहे. ॲड सिलेक्टेड ऑप्शन केलं इथे तर तुम्हाला दिसत आहे सिलेक्टेड ऑप्शन सक्सेसफुली ॲडेड, म्हणजे ते जे तुम्ही सिलेक्ट केलेले ऑप्शन ते तुमचे ॲडेड झालेले आहे सक्सेसफुली. ओके करायचं आहे, आणि तुम्हाला यामध्ये ड्रॉपडाऊनला तुम्हाला दिसून येईल जे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केलेले असणार आहे ते तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. शॉर्टलिस्टेड ऑप्शन बाय यू, टोटल शॉर्टलिस्टेड ऑप्शन 6, म्हणजे जे आपण सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. आता खूप विद्यार्थ्यांना असं वाटेल की यामध्ये जर डिलीट जर करायचं असेल तर काय करावं लागेल, इथे तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे यावरती, आणि ते डिलीट सिक्वेन्स म्हणजे डिलीट सिलेक्टेड ऑप्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि हा डिलीट तुमचा होऊन जाईल, म्हणजे सिलेक्ट ऑप्शन डिलीटेड सक्सेसफुली. सो अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे हे प्रेफरन्स द्यायचे आहेत. हे प्रेफरन्स इथे दिल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे एवढे प्रेफरन्स. आता प्रत्येक विद्यार्थ्याला खूप विद्यार्थी असतील मुंबईचे कॉलेजेसचे प्रेफरन्स देतील, पुणेचे कॉलेजेसचे देतील, ठाणेचे देतील, अशा विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देतील. आता परत मला वरती यायचं आणि मला मुंबईचे जे कॉलेजेस आहेत ऑल करायचे आहेत इथे, आणि ते सर्व कॉलेजेस काही कॉलेजेस ते टॉप आहेत ते त्यामधले मला प्रेफरन्स द्यायचे आहेत. युनिव्हर्सिटी मुंबई करा, सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये ऑल करा, आणि सर्च कॉलेजेसला क्लिक करा. सिलेक्ट केल्या सर्च कॉलेजेसला तुम्ही केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व मुंबईचे जे काही, ठाण्याचे जे काही कॉलेजेस आहेत ते सर्व तुम्हाला इथे ओपन होतील. जसं की इथे बघा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आपल्याला दिसत आहे, त्याच्या इंटेक सीट जर तुम्ही बघितलं तर 180 आहेत याच्या गव्हर्नमेंटच्या, आणि गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स जे आहे जे त्यांचं स्वतः आहे प्रायव्हेट आप बोलू शकता तुम्ही, त्याच्या टोटल जर बघितलं इथे 60 टोटल इंटेक सीट्स आहेत. मग तुम्ही विचार करू शकता मला यामध्ये पण अप्लाय करायचं आहे. त्यानंतर टॉपचा कॉलेज अजून कोणता आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता यावरून, आणि त्याची टॉप कॉलेजेस कोणते आहेत ऑल महाराष्ट्राचे त्याची लिस्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देईन मी, ठीक आहे. सो याच्यामध्ये जे कॉलेजेस तुम्हाला बेटर वाटते त्यामधलं तुम्ही अप्लाय करू शकता. ते इथे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ॲड सिलेक्टेड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल सिलेक्टेड ऑप्शन ॲडेड सक्सेसफुली, ओके करायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला हे सर्व कन्फर्म झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की हा मी सर्व कॉलेजेसचे प्रेफरन्स दिलेले आहेत, आता मला अजून एक पुणेचे कॉलेजेसचे मला प्रेफरन्स द्यायचे आहेत. पुण्याचे इथं सिलेक्ट करा, सर्च कॉलेजेसला तुम्ही क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला पुणेचे हे सर्व दिसतील. पुण्याचे जर मी बघितलं तर मला ILS कॉलेज द्यायचं आहे, तर मी ILS कॉलेज 1 गव्हर्नमेंट आणि एक आहे प्रायव्हेट, या दोघांना पण मी केलेलं आहे. एक गव्हर्नमेंटमध्ये 240 सीट्स आहेत आणि प्रायव्हेट त्यांचा जो कॉलेज आहे त्याच्यामध्ये 60 सीट्स आहेत. दोघांना पण मी इथे क्लिक केलेलं आहे. त्यानंतर मला असं वाटेल की हा बस झाले एवढे कॉलेजेस. ॲड सिलेक्टेड ऑप्शनला पुणेचे कॉलेजेसमध्ये क्लिक केलं, याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर मग ड्रॉपडाऊनला आल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे जे तुम्ही आता करंट जे तुम्ही मुंबईचे GLC कॉलेज आणि जो पुण्याचा कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेला आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहेत.
ओके. सो इथे दिसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व दिसले तुम्हाला की टोटल तुम्ही शॉर्टलिस्टेड 9 कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत ॲज पर युअर रिक्वायरमेंट. तसंच कोल्हापूरचे तुम्ही सिलेक्ट करा, तसंच सोलापूरचे क्लिक करा, तसंच छत्रपती संभाजीनगरचे तुम्हाला सिलेक्ट करा ॲज पर युअर युनिव्हर्सिटी, ॲज पर तुम्हाला जिथे तुम्ही ॲप्लाय करणार आहात त्या कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला 1 बाय 1 या पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत. ते पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक केलं तर पूर्ण तुम्हाला यामध्ये सेट प्रेफरन्सेस असा ऑप्शन तुम्हाला यामध्ये दिसेल. सेट प्रेफरन्सेस म्हणजे काय की लास्ट टाईम मी तुम्हाला बोललेलो की यामध्ये तुम्हाला टॉपचा 1 नंबरला तुम्हाला कोणता कॉलेज ठेवायचा आहे, 2 नंबरला कोणते कॉलेजेस ठेवायचे ते तुम्हाला यामध्ये दिसून येतात. जसं की तुम्हाला एक्झाम्पल यामध्ये देतो, गव्हर्नमेंट कॉलेज मला टॉप 1ला पाहिजे, सो टॉप 1ला ते दिसेल. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज अनएडेड आहे तो पण मला 2 नंबरला पाहिजे, तो 2 नंबरला येईल. 3 नंबरला मला ILS पाहिजे आणि त्याची अनएडेड जो आहे ते पण मला 4 नंबरला पाहिजे. सो असे प्रेफरन्स तुम्हाला 1, 2, 3, 4 हे प्रेफरन्स हाय टू लो तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज टॉपच्या कॉलेजेस आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना टॉपच्या कॉलेजेस पाहिजे ते हाय टू लो तुम्ही ॲज पर युअर पर्संटाईल तशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे. आता एका विद्यार्थ्याला 100% आहे, एका विद्यार्थ्याला 99% आहे, तर ते विद्यार्थी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा ऑप्शन देतील, ILSचा कॉलेजचा ऑप्शन देतील. पण ज्या विद्यार्थ्याला समजा 80% आहे तर तो विद्यार्थी काय करू शकतो, तर तो विद्यार्थ्याला बघायचं आहे की लास्ट इयरला कोणत्या कॉलेजला किती पर्सेंटाईलला कट ऑफ लागलेला होता. आता लास्ट इयरचं तर यामध्ये आपल्याला तर प्रिव्हियस इयरचा आपल्या इकडे तर डेटा नाही आहे, पण तुम्ही काय करू शकता की टेलिग्राम चॅनलला आपण LLB 5 इयरचे ऑलरेडी आपण पाठवलेले आहे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल कट ऑफ. त्यानुसार तुम्ही चेक करून तुम्ही तुमची ही प्रेफरन्स लिस्ट तुम्ही बनवू शकता. ओके. जसं 1, 2, 3, 4 हे जे GLC ILS आपण दिलेले आहेत. 5 नंबरला मी DY पाटील ठेवलं. 6 नंबरला जसं तुम्ही प्रेफरन्स द्याल तसं तुमचे हे प्रेफरन्सच्या पुढे नंबर तुम्हाला दिसणार आहे. जसं इथे आपण 7 झालं, इथे तुम्ही क्लिक केलं 8 नंबर होईल, इथे क्लिक केलं 9 नंबर होईल. तर ॲज पर युअर जसं तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्या सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला असं प्रेफरन्स तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला असं वाटलं की नाही मला चेंज करायचं आहे, तुम्ही इथे चेंज करू शकता. परत कोणता नंबर तुम्हाला चेंज करायचा आहे तो तुम्ही देऊ शकता. सर्वच तुम्हाला चेंज करायचं आहे तर रिसेट प्रेफरन्सवरती क्लिक करायचं आहे. हे पूर्ण रिसेट होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला सेट करायचे आहेत. ओके. जसं की आता परत मी तुम्हाला देतो, 1 नंबर गव्हर्नमेंट दिले कॉलेज मी, ILS कॉलेज 3-4 नंबर, नंतरला महात्मा गांधी मिशन 5वा 6वा 7वा 8वा, त्यानंतर मग नेक्स्ट जे नंबर असेल 9वा. अशा पद्धतीने तुम्हाला जे हाय कॉलेजेस असतील आणि लो कॉलेजेस असतील अशा पद्धतीने हाय टू लो तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे, जेणेकरून तुम्ही हे जे प्रेफरन्स देणार आहात याच प्रेफरन्सनुसार तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहेत. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की समजा मी 10 प्रेफरन्स दिले तर मला 2 किंवा 3 कॉलेजेस अलॉट होऊ शकतात का, तर असं नाही आहे. तुम्हाला या 10 पैकी तुम्हाला एकच कोणता तरी कॉलेज तुम्हाला अलॉट होणार आहे. सो तुम्ही प्रेफरन्स देताना चांगल्या पद्धतीने द्या. हे स्टेप बाय स्टेप त्यासाठीच तुम्हाला मी ही व्हिडिओ बनवून सांगत आहे. यामध्ये सर्व झाल्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉक ऑप्शन तुम्हाला इथे ऑप्शन येईल की यामध्ये काय येईल की आय हॅव रीड हे सर्व जे प्रेफरन्स दिलेले आहेत ते तुम्हाला इथे करेक्ट वाटत आहेत का, बरोबर आहेत का, जे तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहेत बरोबर आहे. तर मग तुम्हाला काय करायचं, यावरती क्लिक करायचं आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म हा लॉक होऊन जाईल. यापर्यंत जी स्टेप आहे इथे स्टेप तुमची एंड होत आहे. तुम्हाला यामध्ये बघायचं आहे की प्रेफरन्स जे तुम्ही दिलेले आहेत 1, 2, 3 हे तुम्हाला चेक करायचं आहे प्रॉपर आहेत का जे मी दिलेले आहेत. सो हा प्रॉपर आहे मी जे प्रेफरन्स दिलेले आहे. त्यानंतरच तुम्ही इथे आय हॅव रीड ऑल द रूल्स ॲडमिशन यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. सो इथे तुमची प्रोसेस एंड होणार आहे. हेच आपल्याला कॉलेजचे ऑप्शन फॉर्म अशा पद्धतीने आपल्याला
द्यायचे आहेत. आता टिप म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकतो की जी एक्सेल शीट मी टेलिग्रामला पाठवलेली आहे ते कॉलेजची एक्सपेक्टेड लिस्ट तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला त्यावरून एक अंदाजा येईल की कोणते कॉलेजेसला किती कट ऑफ जाणार आहे एक्सपेक्टेड, त्यावरून तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. ओके, तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स टॉप टू हाय यामध्ये ठेवायचे, जेणेकरून टॉपचा कॉलेज जर तुम्हाला अलॉट झाला तर तुमच्यासाठी चांगला आहे, बिकॉज तो कॉलेज तुम्हाला पाहिजे होता म्हणून तुम्ही टॉपच्या कॉलेजेसचा प्रेफरन्स दिलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स द्या, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. आणि तरी तुम्हाला नाही समजत आहे तरी कॉलेजेसचे आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे, कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज लिस्ट म्हणजे शॉर्टलिस्ट करायचं आहे. ते व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय सेक्शनमध्ये टाकून देईन मी, ती व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया डेफिनेटली भेटून जाईल. सो अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना पुढे शेअर करा. आणि हा जो व्हिडिओ जसा मी बनवलेला आहे तसं तुम्ही मोबाईल थ्रूसुद्धा बनवू शकता. सायबर कॅफेमध्ये जायची गरज नाही, तुम्ही घरातून तुम्ही मोबाईल थ्रू डायरेक्टली स्टेप बाय स्टेप जसं मी सांगितले तसं तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, सो डोंट वरी. अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचं ऑप्शनचं फॉर्म असं भरायचं आहे. ऑलरेडी चालू झालेली आहे प्रोसेस, आणि त्याची तुम्हाला कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे त्याची तुम्हाला मी आयडिया यामधून दिलेली आहे. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, आणि हा चॅनल तुमचाच आहे, सो नक्की याला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढे तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या फ्रेंड्सना हा पुढे चॅनल नक्की पाठवा. थँक्यू सो मच.